नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत आहात ना? माझं यूट्यूब खोलायचं काही एवढं हे नव्हतं, पण म्हणलं चला एक बार यूट्यूब चॅनल खोलून बघू, मराठी माणसाचा किती त्याच्यात ते बघू. मला काही जास्त दिवस झाले नाही यूट्यूब खोलायला. लगभग 3-4 महिने झाले मला खोलून यूट्यूब चॅनल. पहिले तर आपलं हे असं हे नव्हतं, पण म्हटलं बघू खोलून काय होतं काय नाही. बरं झालं आपलं एक एक 130 सबस्क्रायबर पुरे झाले आपले. आता नंतर आता बघू पुढे असेल तुमचा सपोर्ट असेल तर चालू ठेवू यूट्यूब चॅनल. तुमचा सपोर्ट नसला तर मग नाही चालू ठेवणार. यूट्यूब चॅनलला बी काही असलं पाहिजे ना. हे काही येते हे नाही माहिती आपल्याला, हे काही एवढं तर क्लिंग 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 करायला ते. बघायचं होतं इकडनं बी तरच येतं, इकडनं जे आता येऊ राहिलं ते. हां, हे क्लिअर आलं आलं क्लिअर. आता एक मिनिट. ह्या साईडनं क्लिअर येतं ते असं. क्लिअर यायला पाहिजे, क्लिअर नाही येते ते. चमके 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 चमकेच होती नुसती. दिसत नाहीये बरोबर. आता आलंय क्लिअर. अंधार अंधार वाटतंय तुम्हाला इथं? सपोर्ट करा बघूला. असं यूट्यूब चॅनल खोलून मला काही जास्त दिवस झाले नाही, 4-5 महिने झाले फक्त. पण यूट्यूब नवं नवं आयडिया देऊ राहिलं, त्याच्यामुळे आपल्याला करायला हरकत नाही काही. यूट्यूबनं जर नवे नवे आयडिया दिल्या, थंबनेल कसा लावायचा, काय लावायचा, आणि मी सपोर्टच करतोय भाऊ. आपले प्रेरणादायक आहे आपले DP दादा, सूरज चव्हाण, आणि अजून 2-3 आहे. झाकं झाकं वाटते, अंधारासारखं दिसत नाही बरोबर. थोडं क्लिअर आलं का? थोडं पुन्हा जसं जसं तसं होऊन आपलं घर आहे सगळं. मी बी काही मोठा माणूस नाही, मी बी लहानच माणूस आहे. त्याला लाईटिंग लावावं लागेल आम्हाला, ते लाईटिंग करावं लागेल, ते लाईटची व्यवस्था करावं लागेल जरा. ब्लॉगिंग करणं तर लाईटची व्यवस्था करावंच लागणार आहे. आता सध्या अंधारात बसलेलं आहे मी. एकच लाईट चालू आहे, दुसरं काही नाही. एवढं हे वाटत नाही, फक्त मनात बसलं म्हणून ते करतोय आपण, बाकी दुसरं काही नाही. मला असं कोणी विचारलं नाही की तू काहून करतो का काय करतो. म्हणजे लहान आवडत आहे सगळे काही गोष्टीची. तुमचा सपोर्ट असेल तर होईल सगळं. मराठीमध्ये ब्लॉग करते भाऊ.
लोक गण सांगत होते मला हिंदीमध्ये कर, असं कर, तसं कर. आपली मातृभाषा विसरत नाही बा आपण. जोपर्यंत आपण मराठी माणूस आहे तोपर्यंत मातृभाषा नाही विसरणार आणि मराठीमध्येच ब्लॉग करणार. आपल्याला आवडतो मराठीमध्ये ब्लॉग करायला. मराठी आपली मातृभाषा, त्याच्यामुळे आपण कोणा सांगितलं पण आपल्याला तर आपण मराठीमध्येच ब्लॉग करणार आहे. कोणा कितीही केलं तर आपण मराठीमध्येच ब्लॉग करणार आहे. हे आता जरा टाइम भेटत नाही ब्लॉग बनवायला, त्याच्यामुळे जात नाही आम्ही म्हणजे ब्लॉगिंगला गेलो तर सगळा टाइम भेटला कधी तर मग जाऊ. टाइमच नाही भेटला तर मग कुठून जाणार आहे. तुम्ही असं नका समजू मला काही नुसता हेच आहे म्हणून. सध्या अंधारात बसलेले एकच लाईट आहे, त्याच्यामुळे एका लाईटानं काही दिसत नाही एवढं बरोबर. माझ्याकडे वस्तू नाही भाऊ अजून काही, फक्त एक माईक घेतलाय मी बस, बाकी दुसरं काही नाही आपल्याकडे. मोबाईल तर जुनाच आहे आपला, मोबाईलचं काही हे नाही आपलं. मोबाईल तर जुनाच, 5-6 वर्ष झाली मोबाईलला. पहिले बनवला असतं ती यूट्यूब चालू केलं असतं ती बरं झालं असतं मला. आता पस्तावी होती. पहिले विचार चालू होता करायचा मग 2017-16 मध्ये. मी मूळ म्हणजे आपलं महाराष्ट्रामधला आहे, मूळ मराठी. संभाजीनगर जिल्हा, कन्नड तालुका, धामणी गाव आहे माझं. मी राहतो गुजरातला. गावाचे बी व्हिडिओ दाखवले असते पण गावाला जायलाच नाही अजून मी. जेव्हापासून यूट्यूब चॅनल चालू केलं ना तर एक या 2 वेळेस गेलोय गावाला, पण ते गावात कसं आहे, हे ना हे करायला ते ना ते करायला, त्याच्यामुळे आपण गावात जात नाही भाऊ. आणि व्हिडिओ काढायचे असले ना मला तर मी इथंच बाहेरच थांबतो, सगळं काय करायचं ते. मी कुणीकडे जातच नाही आणि कुणीकडे हे करत बी नाही. मला व्हिडिओ काढत असले तर मी फर्स्ट लगी दुसऱ्याला घेऊन, माझ्या मित्राला घेऊन चालला तो व्हिडिओ काढायला. आणि ते टाइम भेटत नाही, त्याच्यामुळे मी काही व्हिडिओ काढत नाही. आणि माझी जनरी अशीच आहे भाऊ. आता झाले 4 महिने झाले यूट्यूब कडून. माझी यूट्यूब चॅनलला बघा तुम्ही, दुसरं काहीच नाही वाटणार तुम्हाला. फक्त अंधार काळा काळा दिसतो, त्याच्यामुळे खूप लाईट पाहिजे. आता सध्या पण लाईट आता सध्या काही नाही. बघू आता थोडं करून बघू. मोबाईलची क्लॅरिटी बरोबर नाही आपल्या, त्याच्यामुळे आपण काही करू शकत नाही. मोबाईलची क्लॅरिटी बरोबर असली ना तर सगळं होतं माणसाकडून, पण मोबाईलची क्लॅरिटीच बरोबर नाही. काय मोबाईल सगळा अंधार सगळं अंधार वाटतंय. माझी घरची परिस्थिती अशी काही तगडी नाही अजून. चालू आहे जसं चालू आहे तसं. लोकांच्या राहत्या तगड्या हे ते.
बघू आता काय होतं काय नाही. चॅनलला यूट्यूब ब्लॉग पाहता नंतर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, सपोर्टसुद्धा करा. तुमचा सपोर्ट आहे ना माझ्याकडे, तुम्हाला सांगतो मी आता एकच, माझ्याकडे यूट्यूब चॅनलचं काही हे नव्हतं, नॉलेज नव्हतं, ना काही नव्हतं. फक्त मी यूट्यूबमध्ये बघून सगळं केलं आहे. यूट्यूबमध्ये बघूनच सगळं करतोय मी. तुम्हाला वाटतं ना रातचा ब्लॉग करतोय, अंधारात करतोय, व माझ्याकडे दुसरी सुविधा नाही. मी जसा ब्लॉग करेन तसाच करणार. आणि माझी मातृभाषा तीच मराठीमध्येच बोलणार मी. दुसरं आपल्याला ब्लॉग जमणार नाही दुसरं कायच करणं. माझ्याकडे काही हायफाय यायचे नाही. आपण शेतकरी माणसाचा मुलगा आहे मी. माझे आई वडील शेती करतात. धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.